अंतरा स्वातंत्र्यामध्ये तुमचं स्वागत आहे। गुढीपाडवा म्हटलं की गोडधोड हे आलंच। आज आपण अशीच गुढीपाडवा विशेष रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे आंब्याची बासुंदी। ऐकून वेगळं वाटलं ना? बासुंदी तर आपण नेहमीच करतो, पण आंब्याचा सीझन सुरू झालाय तर त्याच आंब्यापासून आज आपण बासुंदी बनवणार आहोत। ही बासुंदी खूप सोपी आहे आणि ही बासुंदी खरंच खूप छान लागते। तर या गुढीपाडव्याला ही बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। आंब्याचा रस बघून तर समजलंच असेल की आज आपली रेसिपी आहे ती आंब्यापासून बनवलेली रेसिपी आहे। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची बासुंदी। ऐकून वेगळं वाटलं ना? ही बासुंदी खूप छान लागते आणि आंब्याचा सीझन सुरू झालाय तर आंब्याची रेसिपी ही तर झालीच पाहिजे। तर यासाठी इथे मी घेतलंय एक हापूस आंबा सोलून त्याचा पूर्ण रस काढून घेतलाय आणि तो मिक्सरमधनं काढून घेतलाय। मिक्सरमधनं यासाठी काढून घेतलंय की आपल्याला एकदम व्यवस्थित अशी प्युरी मिळते। त्यासाठी आपण इथे एक हापूस आंब्याचा रस हा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। तर आता आपण बासुंदीला सुरुवात करूया। तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे 1 लिटर फुल फॅट फ्रेश असं दूध। इथे म्हशीचं दूध मी वापरलेलं आहे, गाईचं दूध शक्यतो घेऊ नका, कारण गाईचं दूध हे पातळ असतं, त्यामुळे आपल्या बासुंदीला दाटसरपणा येणार नाही। त्यासाठी मी इथे 1 लिटर हे म्हशीचं दूध वापरलेलं आहे, फुल फॅट असलेलं असं दूध वापरलेलं आहे। तर आता आपण हे दूध तापवायला ठेवूया। आपल्याला ही बासुंदी फुल गॅसवरच करायची। तर आता आपण इथे दूध हे तापवत ठेवलेलं आहे। बासुंदी करताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। हे बघा, आपलं दूध आता चांगलं तापलेलं आहे। आता आपण या ठिकाणी गॅस हा थोडा बारीक करायचा आहे। हे बघा, आपली मस्त अशी मलाई आलेली आहे वरती, आपलं दूध छान तापलंय। आता आपल्याला दूध हे आटवायला ठेवायचं आहे। हे बघा, मस्त अशी साय आलेली आहे यावरती। आता आपण ही बासुंदी बनवायला सुरुवात करूया। बासुंदी बनवताना नेहमी बासुंदी खाली लागू शकते, तर त्यासाठी आपण इथे एक छोटीशी ताटली असते ती आपण खाली टाकायचे, त्याच्या तळाशी टाकायचे, म्हणजे आपली बासुंदी ही खाली लागत नाही। तर आता आपण इथे दूध हे पूर्णपणे आटवायला सुरुवात करतोय। हे बघा, हळूहळू दूध हे आपलं आटायला सुरुवात होत आहे। आता आपण इथे मध्यम आच केलेली आहे। त्याच्या साईडने सुद्धा अशा या कडा ज्या असतात ह्या काढून घ्यायच्या आहेत। ह्या जर अशाच बाजूला चिकटल्या तर आपली बासुंदी ही लागू शकते आणि बासुंदी जर एकदा लागली तर त्याची चव अजिबात जाऊ शकत नाही, पूर्णपणे बिघडू शकते। त्यामुळे या बाजूला ज्या दुधाच्या कडा लागतात त्या पूर्णपणे काढणं हे खूप गरजेचं आहे। या जर दुधाच्या बाजूच्या कडा करपल्या तर त्याची चव ही दुधामध्ये उतरू शकते आणि आपली बासुंदीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते। त्यामुळे या बाजूच्या या दुधाच्या ज्या कडा असतात, जे दूध लागलं जातं ते काढणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आता आपण या बाजूच्या कडासुद्धा दुधाच्या हे काढून घेणार आहोत। घट्ट असं दाटसर करायचं आहे। मध्ये मध्ये आपण हे दुधाला असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे बासुंदी खाली चिकटत नाही आणि या बाजूच्या कडासुद्धा दुधाच्या ज्या लागतात त्या पूर्ण निघून येतात आणि आपली बासुंदीसुद्धा अशी छान रवाळ होते। मध्ये मध्ये आपण या दुधाला चांगलं ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली बासुंदीसुद्धा छान अशी रवाळ होते। आता इथे मी गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवलेली आहे, त्यामुळे आपलं दूध आटायला लवकर मदत होईल। फक्त जेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम मोठी कराल तेव्हा इथून बाजूला जाऊ नका। जर तुम्ही बाजूला झाला तर दूध हे पूर्ण उतू जाऊ शकतं आणि बासुंदी ही आपली करपू शकते। काय असतं, दूध जर करपलं तर बासुंदीला जो वास लागतो तो अजिबात जात नाही। तुम्ही किती काही वेलची घाला, जायफळ घाला, काहीही घाला, तो वास अजिबात जात नाही। त्यामुळे अगदी शांतपणे आपल्याला ही बासुंदी करायची। जर गॅसची फ्लेम तुम्ही वाढवली तर आपण इथे स्वतः उभं राहणं हे खूप गरजेचं आहे। प्रत्येक वेळी ह्या दुधाच्या कडा अशा बाजूच्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि बासुंदी करण्यासाठी जाड बुडाचं भांडंच घ्यायचं आहे आपल्याला। अजिबात पातळ भांडं घेऊ नका किंवा स्टीलचं घेऊ नका। स्टीलच्या भांड्यात सुद्धा पटकन दूध हे लागू शकतं। असं जेव्हा दूध वर येतं तेव्हा आपण पूर्णपणे याची साय ही खाली करून घ्यायची। बाजूची जी साय लागलेली असते ही पूर्ण आपण काढून घ्यायची, म्हणजे आपली बासुंदी मस्त अशी रवाळ होते। आता हळूहळू दुधाला हलकासा दाटसरपणा आलेला आहे, अजून पूर्ण दूध हे आटलेलं नाही आहे, हळूहळू सुरुवात झाली आहे।
आपलं दूध आता मस्त आटायला सुरुवात झाली आहे. हे बाजूचं जे दूध आहे, जी साय आहे ती पूर्णपणे आपण काढून घ्यायची आहे. हे बघा मस्त आता दूध आपलं छान आटायला सुरुवात झाली आहे. चांगलं दूध आटलं आहे. अजून थोडंसं आपल्याला आटवायचं आहे. अजून एक 5 मिनटं आपल्याला अजून आटवायचं आहे. 1 लिटर दूध आटवायला मला साधारणतः 15 मिनटं लागली. इथे मी फुल गॅसवरती दूध आटवलेलं आहे. अजून एक आपल्याला 5 मिनटं दूध आटवायचं आहे. आपली बासुंदी थंड होते, त्यानंतर ती अजून अळते. जर आपण जास्त दूध आटवलं तर त्याची कदाचित रबडी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला अजून फक्त 5च मिनटं दूध अजून आटवायचं आहे. मस्त असा थिकनेस आला याला छान असा. बासुंदी ही थंड झाल्यावरती हळूहळू घट्ट व्हायला लागते. मस्त आता दूध आपलं छान असं आटलेलं आहे. याला छान असा घट्टपणा आलेला आहे, बघताय तुम्ही. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे, इथे मी केशर हे दुधात भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे याला मस्त असा रंग आलेला आहे. आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मस्त असा रंग आलाय बघा आपल्या बासुंदीला. छान असा केशराचा रंग आलाय. केशर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. या बाजूच्या कडा आपण पुन्हा काढून घेणार आहोत. यानंतर आता आपल्याला इथे घालायचे 1 वाटी साखर, म्हणजेच 100 ग्रॅम साखर. इथे मी आंब्याचा रस वापरते, त्यामुळे इथे मी साखर थोडी कमी घेतली. पण जर तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर तुम्ही साखर इथे जास्त वाढवू शकता. पण इथे मी आंब्याचा गोडवा आणि थोडा साखरेचा गोडवा असं ठेवलं आहे, त्यामुळे मी इथे 1 वाटी म्हणजेच 100 ग्रॅम साखर वापरलेली आहे. आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर आता आपली इथे साखर ढवळून झालेली आहे. तर आता आपण या इथे घालणार आहोत 1 आंब्याचा जो आपण रस काढून घेतलेला आहे तो घालणार आहोत. आता आपण हा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपला रस आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जी ताटली घातली होती ती आता आपण ही काढून घेणार आहोत. छान असं ढवळून घ्यायचं आहे याला व्यवस्थित. हे बघा मस्त असा घट्टपणा आलेला आहे आपल्या बासुंदीला. यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत काजू, बदाम, पिस्ता याचे बारीक तुकडे. हे छान मिक्स करायचं आहे. आता आपण गॅस हा बंद करायचा आहे. आपल्या बासुंदीला असं छान रवाळ टेक्स्चर आलंय. तर आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे. हे बघा आपली इथे मस्त अशी आंब्याची बासुंदी तयार झालेली आहे. छान अशी रवाळ बासुंदी झालेली आहे. याला छान असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे. आता आपण ही पूर्णपणे थंड करूया आणि मग ही फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग सर्व करूया. तर आता मी ही पूर्णपणे थंड करते आणि थंड करून झाली की फ्रीजमध्ये ठेवते आणि मग आपण ही बासुंदी बघूया. आपली बासुंदी अशी मस्त तयार झालेली आहे, बघताय तुम्ही. छान असं रवाळ टेक्स्चर आलं आहे. पूर्ण अशी एकदम अशी लच्छेदार आपली बासुंदी आंब्याची तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर चवीनुसार. गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला इथे वेलची पावडर घालायची, म्हणजे त्याचा स्वाद हा खूप छान लागतो. आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण आंब्याचा रस घालतो तेव्हासुद्धा जास्त दूध उकळवायचं नाही आहे. आंब्याचा रस घातल्यानंतर गॅस हा लगेच बंद करायचा आहे आणि मग आपली बासुंदी ही छान अशी मिक्स करायची. हे बघा मस्त असं आपलं रवाळ टेक्स्चर आलं आहे. आपण जे इथे या बाजूच्या ज्या कडा काढतो साईच्या, त्यामुळे आपल्या बासुंदीला हे असं छान टेक्स्चर आलं आहे. असं लच्छेदार एकदम अशी आपली बासुंदी आंब्याची तयार झाली. तर आता आपण ही बासुंदी पूर्णपणे थंड करूया आणि मग ही सर्व करूया, म्हणजे आपली बासुंदी अजून छान मुरेल आणि घट्ट होईल आणि छान चवीला लागेल. आपली बासुंदी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे. हे बघा मस्त असे लच्छेदार आपली ही आंब्याची बासुंदी तयार झाली आहे. खूप छान लागते ही बासुंदी. थोडीशी वेगळी आहे ही बासुंदी. तर या पाडव्याला ही बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बासुंदीला आपल्या रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। सर्विस तुमची, डिश आमची। नमस्कार।